नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी परीक्षेमध्ये येणारा जो ग्रामर टॉपिक आहे तो म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच। तर आजच्या व्हिडिओमध्ये या टॉपिक बद्दल आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवातीला लक्षात घ्या, एग्जाम मध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिला जातो, एकतर तो डायरेक्ट मध्ये असेल किंवा इनडायरेक्ट मध्ये असेल। मोस्टली तुम्हाला डायरेक्ट स्पीच दिला जातो आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला सांगितलं जातं। तर आता हे कन्वर्ट करत असताना आपल्याला त्या इनडायरेक्टच्या सेंटेन्स मध्ये काही बदल करावे लागतात, ठीक आहे। आणि ते कोणते चेंजेस आपल्याला करायचे असतात ते आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे। चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते कोणते चेंजेस आहेत ते आपण पाहूयात। सुरुवातीला लक्षात घ्या की तुम्हाला माहिती असेल की टेन्स मध्ये पर्टिक्युलरली त्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे। समजा उदाहरणार्थ जर डायरेक्ट स्पीच हा जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल। जर ते प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बदल करावा लागेल। हे बदल होणारे जे काही टेन्सेस आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर प्रोनाउन मध्ये चेंजेस अपेक्षित असतं। म्हणजेच काय, स्पीकर म्हणजेच रिपोर्टर आणि लिसनर या दोघांचं जे काही कॉन्व्हर्सेशन आहे, त्या दोघांचं जे काही रोल आहे त्याच्यावरती जे काही डायरेक्ट स्पीच मधला जो काही प्रोनाउन असतो त्याचे चेंजेस आपल्याला करावे लागतात। त्यानंतर टाइम आणि प्लेस रिलेटेड काही वर्ड्स मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असतात। फॉर एक्झाम्पल पहा, दिसचं दॅट, हिअरचं देअर मध्ये चेंजेस करायचं। त्या ठिकाणी जर टुडे हा वर्ड असेल तर दॅट डे, आणि यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे, टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे। हे चेंजेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। जर हे तुम्हाला चेंजेस माहित नसतील तर तुम्हाला डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन करता येत नाही। म्हणून या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल मध्ये हे जे काही होणारे चेंजेस आहेत एक्झाम्पल द्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, ठीक आहे। थँक्यू।